दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। अगोदर तर मी थोडक्यात एक माहिती देते की आपल्याकडे काय नेमकं अलर्ट आहे, सो दॅट सगळ्यापर्यंत ती माहिती पोहोचून जाईल। तर आपला जे हवामान विभागाने जे अलर्ट इथे दिलेला आहे तो खूप जास्त पाऊस म्हणजे 200 ते 300 mm पुढे काही तासात येऊ शकतात असा त्यांचा हे आहे। आणि क्लाउड बस्टचा ढग फुटण्याचा पण त्याच्यात थोडासा त्यांनी इशारा दिलेला आहे। तर त्याप्रमाणे जर तुम्ही पाहिला तर नाशिक आणि त्र्यंबक या क्षेत्रात त्यांनी दिलाय। नाशिक म्हणजे नाशिक शहराजवळचा जे त्र्यंबककडचा भाग आहे तिथे खूप जास्त पाऊस होऊ शकतो आणि त्याचा इमिजिएट इम्पॅक्ट आपल्यावर पण येईल, आपल्याकडे पण तो तसा रेड अलर्टच त्यांनी जाहीर केलेला आहे। त्याप्रमाणे अजून त्यांच्याकडनं जी इन्फॉर्मेशन मिळालेली आहे हा वन्स इन 10 इयर्स एक इव्हेंट आहे। म्हणजे असं होऊ शकते की उद्या जे पाऊस पडणार ती पाऊस मागच्या 10 वर्षात एका दिवसात सगळ्यात जास्त पाऊस होईल अशा पण इशारा त्यांनी त्यांच्याकडून थोडा आलेला आहे। तर त्यामुळे सगळ्यांनी थोडी जास्त काळजी घेण्याची गरज आहे। आता जे क्रिटिकल टाइम आहे ते पण मी सांगते। आपला जे मेन टाइम पिरियड सुरू होतोय ते आज संध्याकाळी 6 वाजतापासून सुरू आहे की 6 वाजेपासून पाऊस सुरू होईल। नंतर रात्री 1 ते सकाळी 10 पर्यंत, मी परत सांगते रात्री 1 ते सकाळी 10 पर्यंत सगळ्यात जास्त क्रिटिकल पिरियड आहे, जेव्हा सगळ्यात जास्त पाऊस येईल आणि मॅक्सिमम पाऊस या काळात येऊन जाईल। 10 नंतर थोडा पिरियड सेफ होऊन जाणार, परंतु तो पावसाळ्याच्या दृष्टीने सेफ होणार की पावसाळा थोडी कमी होईल। परंतु आपले जे नदी नाले जे प्रवाहित म्हणजे ज्याच्यात प्रवाह खूप वाढणार आहे तो उद्या रात्रीपर्यंत वाढत राहील अशी अपेक्षा आहे। कारण की वरून जे कॅचमेंट एरियाज मधून जे पाणी यायला वेळ लागतो 5-6 तास तरी लागतात। तर आज 6 पासून संध्याकाळी 6 पासून उद्या संध्याकाळी 6 पर्यंतचा खूप क्रिटिकल पिरियड आहे। त्याच्यात हायएस्ट क्रिटिकल पिरियड रात्री 1 ते सकाळी 10 आहे। म्हणून आपण या सगळी गोष्टी बघून जी उपाययोजना केलेल्या आहेत ते आता मेयर मॅडम आणि डिप्टी मेयर साहेब पण सांगणार। तर मोस्टली तोच आहे जे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी पण निर्देश दिले होते की सगळी शाळा बंद करायचे आणि आपले जे वर्क फ्रॉम होम करायचे। बाकी मॅडम पण सांगणार आज रात्री 1 पासून सकाळी 10 पर्यंत आणि 6 ते 10 पण काहीतरी 6 वाजता पाऊस सुरू होईल, परंतु त्याची इंटेन्सिटी वाढून 1 वाजतापासून जी इंटेन्सिटी खूप वाढणार आहे। मध्यरात्री 1 ते सकाळी 10 पर्यंत। परंतु 6 पासून आज संध्याकाळी 6 पासून अलर्ट आहे। सगळ्यांनी आता त्यांचे घरी जावा, बाहेर पडायचे नाही। आपल्याकडे वृक्ष पडतो इकडे तिकडे, आपल्याकडे कुठे काही खड्डे पण होत आहे जे कारण की भरपूर युटिलिटीचे काम झाले आहे, अजूनही चालू पण आहे। तर अशी सगळी गोष्टी आहेत। तर 1 दिवसासाठी ट्रॅव्हल आता थांबवावे, आज पण संध्याकाळी कुठे जाऊ नये, उद्या पण कुठे जाऊ नये असा लोकांना आमचा एक आव्हान आहे। हो, आपण हा जो आता निर्णय घेतलेला आहे, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील अलर्ट जारी केलेला आपण बघू शकता की महाराष्ट्रामध्ये विशेष करून त्र्यंबक नाशिक हा जो झोन आहे तिथे ढगफुटीची शक्यता आहे। आणि ज्या काही टेक्निकल डिटेल्स आहेत ते आता सन्माननीय आयुक्तांनी आपल्याला सांगितलेले आहेत की हा पाऊस जो आहे तो वाढता ह्या पर्टिक्युलर वेळेत वाढणार आहे। आणि आता आपण बघू शकता की याचा जो वेग वाढेल आणि कॅचमेंट एरियानंतर जे काही आपण म्हणतो आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते या ढगफुटीमुळे। आणि म्हणून ही काळजी म्हणून आपण करतोय की आधीच आपल्या रस्त्यांवरती खूप सारं ट्रॅफिक आहे, म्हणून उद्या सर्व शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे असे निर्देश जारी केलेले आहेत। आमची चर्चा झाली होती आणि त्यानुसार आपण बघितलं असेल की मगाशी कलेक्टर साहेबांनी देखील आपल्याला तसे निर्देश दिलेले आहेत आणि महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे। याचबरोबर आम्ही सगळ्या नागरिकांना आवाहन करतो आहे की जितकं शक्य होईल तितकं कमी आपण बाहेर पडावं आज संध्याकाळपासूनच, कारण पावसाचा जो ओघ आहे तो वाढणार आहे आणि हळूहळू हे पाणी रात्री आपल्याला लागणाऱ्या ज्या काही वस्तू असतील, खाण्याच्या असतील, दुसऱ्या दिवशी स्वयंपाकाच्या काही वस्तू लागणार असतील त्या वस्तू आपण घरात आधीच आत्तापासून आणून ठेवाव्यात, कारण उद्या कदाचित अशी परिस्थिती येऊ शकते की आपल्याला घराबाहेर पडणं थोडं पॉसिबल होणार नाही। जर अशी काही परिस्थिती आपत्कालीन आली तर आपण सर्व सामग्री आपल्या घरात असावी
आणि जिथे जिथे असं पॉसिबल आहे की अलर्ट आहे किंवा एखादं झाड पडू शकतं त्याचे अलर्ट आणि त्याचे व्हॉट्सअप SMS किंवा त्या काही सूचना ज्या असतील त्या आपण आपल्या आजूबाजूला एकदम आपण जे म्हणतो अलर्ट राहून आम्हाला कळवण्यात याव्यात, जेणेकरून अशी आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये, जेणेकरून की एखादा वृक्ष पडलेला आहे, आपल्या ज्या गाड्या असतील त्या आपण बघाव्या की वृक्षाखाली लावू नये या परिस्थितीमध्ये. आणि कुठे देखील जिथे जिथे असं जिथे पडका वाडा असेल किंवा एखादी धोकादायक इमारत आपल्याला माहीत असेल तर त्याचा आपण इथे महानगरपालिकेकडे आपण मेसेज करावा, कॉल करावा किंवा आपला जो नंबर आहे त्यावर संपर्क करावा, जेणेकरून आपल्याला तिथे अलर्ट झोन करता येईल. आता चालू असलेले सिंहस्थाचे जेवढे सगळे कामं आहेत तिथे आज सकाळपासूनच आम्ही दौरे करतो आहे आणि तिथे सेफ्टी नॉर्म्सचा आपण निर्णय घेतलेलाच आहे. पण जिथे जिथे रस्ते खचलेले आहे पुन्हा एकदा प्रशासन म्हणून आम्ही तर सगळी काळजी घेतोच आहे, पण प्रशासन आणि ठेकेदारांना वारंवार सूचना केलेल्या आहेत. आपण पण नागरिक म्हणून जिथे जिथे असं होत असेल तिथे आपल्या परिवाराला आपण स्वतः आणि आजूबाजूच्यांना, शेजारच्यांना, नातेवाईकांना सांगा की उद्या आपण बाहेर पडू नये, जेणेकरून आपल्याला कुठलाही धोका होणार नाही. आणि हॉस्पिटल्स करता विशेष करून ॲम्ब्युलन्स असतील आणि इतर जी व्यवस्था असेल त्यासाठी आपण जे कोणाचे हॉस्पिटलमध्ये नातेवाईक असतील किंवा असेल त्या हॉस्पिटल्सचा देखील संपर्क आपण करून ठेवावा आणि त्याची काही व्यवस्था जी असेल त्यासाठी आपण विशेष काळजी घेतली पाहिजे पेशंटसाठी, जेणेकरून त्यांचं जे काही व्यवस्था असेल ती एका ठिकाणीच लागली पाहिजे या दृष्टीने काम झालं पाहिजे. प्रायव्हेट हॉस्पिटल्स असतील किंवा मनपा सिव्हिल असेल आपलं शासकीय असतील त्यासाठी आपण विशेष काळजी घ्यावी. अनेक गोष्टी आहेत छोट्या छोट्या ज्या आपण ह्या माध्यमातनं नागरिकांना कळवू इच्छितो की सतर्कतेचा इशारा हा नाशिक शहरात देखील आहे आणि नाशिकच्या आजूबाजूला जास्त वृष्टी होऊ शकते इगतपुरी आणि त्र्यंबक या भागामध्ये, म्हणून आपण उद्या करता बाहेर पडणं टाळावे एवढी आमची नाशिककरांना सर्वांतर्फे विनंती आहे. नक्कीच जसं मी आता तुम्हाला सांगितलं की प्रशासनाकडे देखील यादी आहे की आपले वीक स्ट्रक्चर्स कोणते कोणते आहेत. त्यासाठी आत्ताच जसं 6 वाजेपासून आपण पुढे काही पाऊस वाढणार आहे तर आत्ता आमची टीम तिथे आपण मॉन्सून टास्क फोर्स नेमलेलाच आहे. त्यात अजून काही अधिकाऱ्यांना आपण आता नेमलेले जे लोक आहेत ते तिथे जाऊन एक सर्वे करूनच घेतील आणि त्या अनुषंगाने काही तिथे अजून उपाययोजना करायच्या असतील, सेफ्टीचे काही पाळायचं असतील किंवा काही स्ट्रक्चर्स असतील किंवा काही मध्ये रस्त्यात येणाऱ्या काही स्ट्रक्चर्स किंवा अडथळे असतील ते काढण्यात येतील. हा निर्णय जो आहे तो संध्याकाळी आपण पावसाचा वेग किती वाढतो आहे काय त्यानुसार घेऊयात आणि पहाटे हे वाढणार आहे. तर आता 6 वाजल्यापासून यापुढे काय होतं आहे आमची जी टीम आहे तिथे जाऊन प्रत्यक्ष त्याचा सर्वे करणार आहे आणि जर काही घरं आपल्याला खाली करावे लागली तर ती निश्चित करावी लागणार आहे. मागच्याही पावसात जेव्हा आपण बघितलं होतं की मल्हारखानसारखं ठिकाण असेल किंवा इतर ठिकाण जिथे पाणी खूप वाढलं होतं आपण त्यांना शिफ्ट केलेलं होतं काही काही समाज मंदिरांमध्ये आणि मोठे आपले जे काही शेल्टर्स आहेत तिथे शिफ्ट करण्यात आलं होतं त्यांना. त्यामुळे अशी जर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर नक्कीच महानगरपालिका त्याचीही व्यवस्था करेल जिथे आपल्या सगळ्या लोकांना शिफ्ट करता येईल आणि त्यांच्या भोजनाची देखील सोय करता येईल. मुंबईच्या काही भागामध्ये खासगी आस्थापनांना होम फ्रॉम वर्कच्या काही सूचना देण्यात आल्या. नाशिकमध्ये तशा नाशिकमध्ये काही नक्कीच आपण हेच सांगतोय की सगळ्यांनी उद्या वर्क फ्रॉम होम अवलंबावं. सगळ्या ऑफिसेसला आणि प्रायव्हेट जे काही ऑफिसेस आहेत त्यांना देखील आम्ही सूचित करतो. जेव्हा आम्ही शाळांना सुट्टी दिलेली आहे आणि आपण सांगतो आहे की तुम्ही घरातच राहा, ज्या काही वस्तू लागणाऱ्या असतील अर्जंट 1-2 दिवसाच्या त्या तुम्ही घरात साठवून ठेवा, याचाच अर्थ असा आहे की सगळ्यांनी वर्क फ्रॉम होम करणं अपेक्षित आहे. सर्व जे काही प्रायव्हेट आस्थापना असतील त्यांना देखील या गोष्टींमध्ये सूचित केलं जात आहे. ज्या काही शासकीय आस्थापनेच्या गोष्टी आहेत जिथे आम्ही फील्डवर राहणार होतो हे आम्ही स्पष्ट केलेलं आहे. बेसिकली आपला काय विषय आहे की आपण सगळी शाळा बंद करायला ऑर्डर दिलेला आहे. तशी आपण एक डायरेक्टिव्ह काढली आहे प्रायव्हेट सह सगळी शाळा म्हणजे त्याच्यात शासकीय प्रायव्हेट निमशासकीय सगळी येऊन जातात. दुसरा वर्क फ्रॉम होमचे डायरेक्टिव्ह आहे की कंपनीज ऑफिसेस जे बंद ठेवून वर्क फ्रॉम होम ठेवायचे. तिसरा अजून आमचा एक हा इशारा आहे की कारण की पाऊस खूप जास्त आहे
तर मार्केट्स आणि मार्केट प्लेसेस पण आयडियली सगळी असोसिएशन्सनी बंद ठेवली पाहिजे अशा प्रकारचा आम्ही एक डायरेक्टिव्ह देतोय. तसं ते आपण 100% कंपल्सरी करू शकत नाही, कारण की खूप काही एसेन्शियल कॉमोडिटीजची जे वस्तू असतात ते आपण नसेल त्यांची दुकान वगैरे बंद करू शकत नाही. परंतु मार्केट एरियाज पण बंद करून ठेवले पाहिजे, लोक बाहेर पडलेच नाही पाहिजे, तेवढा आपला सगळा नियोजन तसाच आहे. तिसरी उपाययोजना जी केली आहे ते सगळे धोकादायक स्ट्रक्चर्स आहे. समजा तुम्ही काजीगडीचं सांगितलंय किंवा आपले अजून नदी काठी भरपूर असे जुने वाडे आहे, मागे पण एक पडला होता, किंवा झाडे आहेत, तर आपण असे जे स्ट्रक्चर्स आहे किंवा जुने वाडे आहे तिथे नोटीस लावणं सुरू केलेलं आहे की याचे जवळ उभे राहू नये, पडू शकतो अशा प्रकारची पण आता आपण ऑलरेडी कारवाई सुरू केलेली आहे पुणे शहरात. येस, गार्डन सगळे बंद केलेले आहे, म्हणजे कुठलीही ऍक्टिव्हिटीसाठी बाहेर नाही पडायचे. येस, पब्लिक प्लेसेस, गार्डन्स, मार्केटची सगळी गोष्टी बंद केलेल्या आहेत बाहेर. हा, त्याच्यात ते आपले जे ब्रिजेस आहे, लोक काय करतात, पुलावर येतात बघायला पाणी किती आहे काय आहे. मागच्या वर्षी आम्ही स्वतः एक्सपिरियन्स केला होता, 2 मुलं वाहून गेले होते आपले बापूपूलकडे कुठेतरी, ते एक होता विषय, किंवा फॉरेस्ट नर्सरीपूलकडे. तर त्यासाठी पण परत सगळ्यांना माझा हे आहे की बाहेर पडू नये, पर्यटनासाठी पण पडू नये, काहीच पडू नये, घरात बसूनच पावसाळ्याचा हे करा, आनंद घ्या.